इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता नशिबाने. आणि त्या प्रयोगाला आमचे जजेस पण आले होते. आम्हाला असं झालं की यशवंतचं डेडिकेशन एवढं होतं की ब्लॅकआउट झाल्यावरही तो लागली पैसे सगळं झालं होतं. म्हणजे माझं असं झालं की कुठल्या क्षणी लाईट येतील तर आपण असे नको दिसायला ना की क्लूलेस काय चालू, म्हणून मी नाचत राहिलो ब्लॅकआउट मध्ये. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी नाट्यगौरव पुरस्कार 2026 रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आहेत लागली पैजचे कलाकार. बरोबर बोलला मी, लागली पैज लागली पैज. अजूनही पाठ आहे. सवाल एवढे तेव्हा घोकलाय ना. कसे आहात सगळेजण? मस्त. कसे सुरू होते आणि नाटकाचे प्रयोग? गुड मस्त. खूप सुरू. अख्खा जानेवारी तर आमचा दौऱ्यात गेला, त्याच्यामुळे मस्त फिरणं पण झालं आणि प्रयोगाची मजा पण घेता आली. खूप हेक्टिक झालं, पण खरंच 0 कंप्लेंट्स आहेत. कारण यासाठी प्रत्येक नट यासाठी जगतो की जाऊन प्रयोग करावे, मजा करावी. येस. आणि झी नाट्यगौरव पुरस्कार आहे आणि तुमच्या नाटकाला खूप सारी नामांकन आहेत. सो मला आज ऐकायचं आहे की ह्या नाटकाची एक खास आठवण आतापर्यंतची काय आहे? मग ती कुठची असेल? बॅकस्टेजची असेल, रिहर्सलच्या वेळेसची असेल, पहिल्यांदा भेटलात तेव्हाची असेल? ऐकायचं आज मला. एक खूप मस्त आठवण म्हटलं मला आठवण अशी आठवते की आमची एक नाटकाची बस होती ज्याच्या वरच्या बर्थवर नाही ऑब्विसली कॅमेरा समोर मी सांगता येतील सो त्याच्या वरच्या बर्थ मध्ये बसायला, म्हणजे आपण मांडी घालून बसतो ना ताठ, असं बसायला जागाच नव्हती. नाटकाची बस स्लीपर कोच सारखी असते. सो खाली बेड्स असतात आणि वरती बेड्स असतात, 2 मजले. सो तिकडे अजिबात जागा नसताना आम्ही तिघं आणि सुप्रियाताई आम्ही चौघं तिकडे, आम्हाला काय हिच्या बॅग मध्ये बरंच काही खायला होतं, ते काढून आम्हाला खायचं होतं. तर आम्ही तिकडे जागा नसताना असे वाकडे तिकडे वगैरे डबल बेड वरती वरच्या, जिथे साधारण बसायलाही नीट जागा नाहीये, असे करून बसलोय आम्ही. पण सगळ्यांना खास ना, कारण सगळ्यांना मजा करायचे, प्रयोग संपलेले, सगळे रिलॅक्स आहेत आणि खायचंय सगळ्यांना चांगलं. त्याचे फोटोज तुम्ही रुमानीच्या पेजवर बघू शकता, इन्स्टा पेजवर तिने शेअर केलं. ती एक खूप चांगली आठवण. पण बॅकस्टेजला काय काय धमाल घडते प्रयोगाच्या दरम्यान? म्हणजे असे तुम्ही सगळे एकदम शांत, सिरियस, सिन्सिअर असे असतात, काय धमाल चालू असते मागे? धमाल चालू असते एंट्री घ्यायच्या आधी पण, आणि ब्लॅकआउट मध्ये पण खूप मजा होते. कधी कधी आमचे लाईट दादा 0 विंगे खाली पार लावतात, तो ब्लॅकआउट मध्ये दिसत नाही. आता ते माझा अंगठा गेलाय त्याच्यामध्ये, तो दाखवू शकत नाही. ते असं थोडं हवा पण लागावी आणि थोडं एकदम बेसिकली ज्या गमती जमती असतात त्या कधीच ठरवून केलेल्याच असतात, त्या ऐन वेळेच्याच असतात, म्हणून ते जास्त इंटरेस्टिंग असतात. काय परवाच किस्सा झाला, एक अचानक एक पहिला सीन झाला आणि गाणं चालू असतं तेव्हा लाईटच गेले आणि कुणालाच माहित नाही पुढे काय करायचं. तोपर्यंत सेट चेंज करून मोकळे झाले होते आम्ही विंगेत की आपण नाचायला जायचंय का नाही जायचंय. चुकीचा ब्लॅकआउट दिलाय, पण मग नंतर कळलं की ह्याचा इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता नशिबाने. आणि त्या प्रयोगाला आमचे जजेस पण आले होते. आम्हाला असं झालं की यशवंतचं डेडिकेशन एवढं होतं की ब्लॅकआउट झाल्यावरही तो लागली पैसे सगळं झालं होतं. म्हणजे माझं असं झालं की कुठल्या क्षणी लाईट येतील तर आपण असे नको दिसायला ना की क्लूलेस काय चालू, म्हणून मी नाचत राहिलो ब्लॅकआउट मध्ये. पण मग एका पॉइंटला मला जाणवलं की अरे आमच्या सेटिंग दादांनी सेट चेंज करायला घेतला. मग मी म्हटलं चला आता एक्झिट घ्यायची. बरं, आता तुम्ही हा जो किस्सा सांगितला असं बरेचदा होत असेल, पण असं कधी झालंय की डायलॉगच आठवत नाही किंवा मग काहीतरी एकमेकांना हिंट दिली? नाही, असं नाही व्हायला पाहिजे. खूप छोट्या छोट्या असतात गोष्टी, पण तेव्हा आपल्याला डोळ्यात डोळे घालून जेव्हा आपण बघतो त्या नटाच्या, तेव्हा आपल्याला कळत असतं की हे आता हे नाही अडकणार आहे. तेव्हा आय थिंक इतकं चांगलं ट्युनिंग झालं आमच्यामध्ये की आम्ही पटकन कोपअप करून घेतो. आतापर्यंत साधारण आमचे 22 प्रयोग झालेत आणि एक मीटर असतो ना एक ठरलेला वाक्यांचा प्रत्येक सीनचा. सो त्याच्यामध्ये अर्धा सेकंद जर का काही गडबडलं तर मग लगेच समोरच्याला कळतं की हा झालं, ब्लँक आहे बहुतेक, ब्लँक आहे. मग ते असं थोडं सांभाळून घेतलं जातं, तेवढं होतं. पण बाकी असं नाही झालंय आतापर्यंत की खूप असं कावळ्याचे आवाज वगैरे येत आहेत वगैरे, खूप शांतता पसरली असं. पण एक तुमचं प्री रिच्युअल काय, म्हणजे त्या गोष्टीशिवाय तुम्ही प्रयोगाला किंवा रंगभूमीवरती तुम्ही जात नाही? आम्ही सगळे जेव्हा रेडी होतो त्यानंतर आम्ही स्टेजला नमस्कार करतो. नाही, स्वतःच
स्वतःच हा स्वतःच असं नाहीये, आम्ही आमच्यामध्ये राहतो. ऍक्च्युली टीम इतकी गोड आहे ना, जेव्हा तुमच्या आजूबाजूला इतकी पॉझिटिव्ह एनर्जी असते तेव्हा फक्त आता मी माझी राहते वगैरे असं होत नाही. आम्ही चौघे कायम प्रयोग सुरू व्हायच्या शेवटपर्यंत एकत्र असतो. जोपर्यंत अनाउन्समेंट चालू असते तोपर्यंत मागे तिघांची एंट्री एका साईडनी होते, तेव्हा तिघही तिथे बसून काहीतरी टाइमपास चालू असतो. कारण वी जस्ट ती एनर्जी जी गिव्ह अँड टेक आम्ही करतो ती खूप पॉझिटिव्ह आहे आमच्या सगळ्यांसाठी. सो हा म्हणजे ऍक्च्युली असं आमचं इंडिव्हिज्युअल म्हणजे माझं तरी नाहीये, हिचं पण म्हणाली तुझं काही असेल तर सांग, पण एक ठरलेली गोष्ट आहे ती आम्ही प्रयोगाच्या आधी चौघं येऊन ओम लावतो आणि त्यांनी खरंच एक काय म्हणतात हा पॉझिटिव्ह वाईब तर झालंच, पण एक ना शांतता मिळते, एक मेडिटेट स्थिर व्हायला होतं. की ते एक असतं ना की किती झालं आता 22 प्रयोग झाले तरी सुद्धा एक कर्टन उघडायच्या आधी कसं असतं थोडंसं की हा आता चालू आहे. पण ते एक आम्ही एकमेकांचे हात पकडून आम्ही जे काही 3दा ओम लावतो त्यांनी असं एक कामनेस येतो आणि अशी एक ताकद मिळते की चलो अभि चालू करते. इंटरनली कनेक्टेड. चांगली गोष्ट आहे म्हणे. आणि आज ही नाट्यगौरव आहे, सो रेड कार्पेट असतं. मला आज ऐकायचं तुमची रेड कार्पेटवरची पहिली आठवण काय, काही असेल मग ते, काही एखादा फसलेला लुक असेल किंवा काहीतरी छान तुम्ही पहिल्या अशा छान जाऊन पोजेस दिलेल्या असतील, काही असेल. अशी पहिली आठवण नाही, पण बरं पहिलं रेड कार्पेट कोणतं होतं? पहिलं रेड कार्पेट मी तेच म्हणतोय की आता आपण इकडे मुलुंड कालिदास नाट्यगृहात करतोय. सो मी ज्या वाहिनीवर काम करतो त्या सगळ्याच फंक्शन इकडेच होतात, त्याच्यामुळे जवळपास माझे आतापर्यंत इकडे एक 13-14 रेड कार्पेट झालेत. सो तोच एक नॉस्टॅल्जिया माझ्यासाठी की आज रेड कार्पेट तेच आहे पण इव्हेंट वेगळा आहे, चॅनल पण वेगळं आहे. तुझी काय आठवण? माझी पहिली आठवण म्हणजे पहिला अवॉर्ड आयुष्यातला माझा झी मराठीसाठी तू तेव्हा दर्शीसाठी सपोर्टिंग राधा या कॅरेक्टरसाठी मिळाला होता. अँड दॅट वॉज माय फर्स्ट एव्हर रेड कार्पेट. आणि सर्वात गोड गोष्ट म्हणजे तोपर्यंत मला मेकअप करायची किंवा मेकअप प्रॉडक्ट्स माझ्या घरी असण्याची सवयच नव्हती. आणि तेव्हा असंच काहीतरी निमित्ताने कुठेतरी स्पॉन्सर असले होते आणि ऐन वेळेला त्यांनी रेड कार्पेटवरती 1-2 प्रश्न विचारून वगैरे मला एक छोटासा मेकअप किट दिलं होतं, लिटरली काजळ आणि एकाच वेळेला मला चांगल्या क्वालिटीचे 7-8 मेकअप प्रोडक्ट्स मिळाले होते. अँड दॅट वॉज द बेस्ट थिंग फॉर मी की आयुष्यपत हे आलंय. मग मी आईला फोटो काढून पाठवला होता. त्यानंतर अवॉर्ड पण मिळाला होता, पण तोपर्यंत असं होतं की हे बेस्ट गिफ्ट आहे. मला एक आठवण आठवली एवढं सांगितल्यावर मला पण असं ते मी एका म्युझिक शो म्युझिक अवॉर्ड्सना गेलो होतो आणि त्याच्या काही दिवस आधी मी एक रियालिटी शो करत होतो ज्याच्यात मी ॲज अ सिंगर म्हणून कंटेस्टंट होतो आणि त्या एपिसोडला अजय अतुल येऊन गेले होते आणि त्याच्यानंतर काही दिवसांनीच तो अवॉर्ड शो होता आणि रेड कार्पेटवरनं सगळं इंटरव्ह्यूज आणि हे सगळं करून मी त्या लाईनच्या मागे आलो आणि जस्ट माझ्या मागूनच काही पावलांमागे अजय अतुल आले दोघं आणि मी असं उभा होतो कोणाची तरी वाट बघत आणि मला अरे यशोमान अशी हाक आली. तर मी असं बघितलं तर अजय अतुल मधला जो अतुल दादा आहे त्यांनी मला हाक मारली होती आणि त्यांनी मला तिकडून हाय काय म्हणतोस कसा आहेस वगैरे आणि सगळे जे होते ना फोटोग्राफर्स आणि मीडिया मधले सगळे वळून माझ्याकडे बघतात की कोणाला हाय करतात ते आणि तिकडे माझं असं की अहो तुमचं रेड कार्पेट चालू आहे हे सगळे माझ्याकडे बघतात. पण ती माझ्यासाठी खूप बाप मुवमेंट होती. शांतनू हीच मुवमेंट आहे माझं फर्स्ट रेड कार्पेट. क्या बात आहे. वी आर ऑनर्ड तू आमच्याबरोबर. माझी येताना नर्वस होतास की एक्साइटेड होतास? नाही यशोमान आणि हे नर्वस नर्वस होऊ नये ना. मजा करायचं. आम्हाला बाप डिनर मिळणार आहे त्या awards नंतर. फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि नाटकासाठी आणि तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आय विश जाता खूप सारे अवॉर्ड्स घेऊन जाल तुम्ही. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.